आता ही बटाट्याच्या कापाप्रमाणे ही कारल्याची पण कापं करता येतात आणि खूपच चांगली चविष्ट लागतात ती. तर ती मी चिरून 1-1.5 तास अगोदर त्याला मीठ चोळून ठेवलं होतं. आता मी ती परत धुणार आहे. 3 वेळा ते धुवून त्यातलं कडू पाणी निघून जातं आणि नंतर त्याला मग मसाला लावायचा. मसाला लावून थोडा वेळ ठेवावा लागतो. हे 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, पाव चमचा हळद, आणखी अर्धा चमचा कारवारी धण्याचा मसाला. आता नंतर ह्याच्यामध्ये थोडं लिंबू पिळवायचं आणि मीठ. हे थोडंसंच मीठ घालायचं ह्याला, कारण आधी ह्याला मीठ लावून 1-1.5 तास ठेवलेलं आहे. त्यामुळे आता घालताना जरा थोडंसं कमी घालावं. आणि हे सगळं हा मसाला आहे ह्याला लावून थोडा वेळ ठेवावा आणि मग तव्यावर रव्यामध्ये घोळावून तव्यावर शॅलो फ्राय करायचे. आणि माझी खात्री आहे तुम्हाला बटाट्याच्या कापाप्रमाणेच हेही आवडणार. आता ही कापं रव्यावर घोळवून तव्यावर टाकते. वर झाकण ठेवावं. लहान कमी गॅसवर हे सुरसुरीत भाजून घ्यावे. ह्यातला कडवटपणा पूर्ण काढू नये, कारण मग हे कारल्याची कापं खाऊन काही त्याचा उपयोगच होणार नाही. थोडं तरी कडवटपणा असलाच पाहिजे. माझी